After 3 days, a sample of a sample of certain radioactive element certain radioactive element decays decays to 58% decays to 58% of the of the original amount. First off, what is the half life of the element? What is the half life of the element? First off, how long how long would it take how long would it take to the sample to the sample to decay up to 10% of its original amount, up to 10% of its original amount. Initial section, इक्वेशन 2 पर्यंतचा सिमिलर.
In this case, after 3 days, amount of substance reduces up to its 58% of the original amount. Hence, X becomes equal to 58% of X0. X becomes equal to 58% of X0 at t equal to 3. And we have to find first value, half-life of that particular element. So in this one, first of all, for t equal to 3, X becomes equal to 58% of X0. 58% of X0 means 58 upon 100 into X0 is only X ची व्हॅल्यू. इक्वेशन 1 आहे log of x upon x0 equal to minus kt. X ची व्हॅल्यू त्यामध्ये सबस्टिट्यूट करता येईल 58 upon 100 into x0 किंवा त्याऐवजी तो x0 लेफ्ट साईडला डिवाइड घेतला तर x upon x0 इक्वल टू येईल 58 upon 100. डायरेक्ट हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येऊ शकते. फ्रॉम equation 1 log of x upon x0 म्हणजेच 58 upon 100 equal to minus k into 3. म्हणजेच k ची व्हॅल्यू तो -3 इकडे डिवाइड येईल. k equal to -1/3 log of 58 upon 100. कॅल्क्युलेशन सगळं आपण डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट नेक्स्ट सेक्शन मध्ये करू शकतो. k ची व्हॅल्यू आधी तयार करून घ्यायची आहे. So the first value we have to find the half-life of that radioactive element. Half-life means for what value of t x becomes equal to 1/2 of x0. So the first part is to find half-life. That is x becomes equal to 1/2 of x0. किंवा यालाही आपण x upon x0 equal to 1/2 असं लिहू शकतो. x0 लेफ्ट साईडला डिवाइड. Now again from equation 1 log of x upon x0 म्हणजेच 1/2 equal to minus k. k ची व्हॅल्यू आहे -1/3 log of 58 upon 100. मायनस k ची व्हॅल्यू काय येईल 1/3. That is 1/3 into log of 58 upon 100 into t. In this case, we have to find the value of t. आता t ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हा 3 इकडे मल्टिप्लाय घ्या वाटल्यास. That is 3 log 1/2 equal to t into log 58 upon 100. 3 आपण 1/2 च्या इंडेक्सला घेऊ शकतो. 1/8 होऊन जाईल तो. म्हणजेच log of 1/8 1/2 चा क्यूब equal to t into log 58 upon 100. आणि मग t ची व्हॅल्यू log ची टर्म इकडे डिवाइड घ्यावं लागेल. आता यात
लॉगची टर्म एलिमिनेट करता येऊ शकते का पहा आधी. गिव्हन व्हॅल्यू काहीच नाही आपल्याला, गिव्हन व्हॅल्यू कुठलीही नाही. इथे आपल्याला लॉग टेबलचा यूज करून लॉग फाइंड करूनच हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे तर आपण लॉग 1/8 ला असं लिहू शकतो, मायनस लॉग ऑफ 8 इक्वल टू टी इंटू 58/100 म्हणजे 29/50 असं लिहिता येईल 2 ने डिवाइड केलं तर, किंवा डायरेक्ट लॉग एम अपॉन एन ला लॉग एम मायनस लॉग एन ही पण प्रॉपर्टी यूज करता येईल. दॅट इज लॉग ऑफ 58 मायनस लॉग 100 डिवाइड घ्या इकडे, म्हणजे टी ची किंमत येईल मायनस ऑफ लॉग 8 अपॉन लॉग 58 मायनस लॉग 100. लॉग टेबल्सचा यूज करून हे कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचं. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ टी. त्यात फार तर आपण मायनस इथेच रिड्यूस करू शकतो, म्हणजे टी इक्वल टू लॉग 8 अपॉन लॉग 100 मायनस लॉग 58. लॉग टेबलचा वापर करून हे कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचं. तीन दिवसांमध्ये 58% रिड्यूस होत आहे, म्हणजे 3 दिवसांपेक्षा कमीच हाफ लाईफ पिरियड येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल आपण गिव्हन व्हॅल्यू जरून हिंट घेऊ शकतो. इन 3 days अमाऊंट रिड्युसेस टू 58%. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे 50% किती ड्युरेशन मध्ये होते. 1. 1.37 अप्रॉक्सिमेटली येईल.
सेकंड पार्ट काय विचारला यामध्ये, टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस अप टू 10% of its original value. Means second part, time required to reduce 10%. Means x becomes equal to 10% of x0, that is 10 upon 100 into x0. x upon x0 ची व्हॅल्यू काय येईल, 10 upon 100 किंवा 1 upon 10 लिहिता येईल डायरेक्ट. वन्स अगेन फ्रॉम इक्वेशन 1. फक्त एवढाच डिफरन्स, इथे 1/2 होता x upon x0, 1/2 ऐवजी येणार 1/10. Here from equation 1, log of 1 upon 10 equal to minus k ची व्हॅल्यू 1/3 log of 58 upon 100 into t. पुन्हा तो 3 लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घ्या. 3 log of 1/10 equal to log 58 upon 100 into t. याला पुन्हा आपण रेसिप्रोकल घेऊन साइन चेंज करू शकतो. 3 इंडेक्सला घेण्याऐवजी ॲज इट इज जरी मल्टिप्लाय ठेवला तरी चालेल, किंवा 10 क्यूब म्हणजे 1000 घेतला तो पण चालेल. हे -3 log 10 रेसिप्रोकल राईट साईडला घेऊन टाका लगेच, म्हणजेच मायनस लॉग ऑफ 100 अपॉन 58 इंटू टी. मायनस दोन्ही साईडचे कॅन्सल, लॉगची टर्म लेफ्ट साईडला डिव्हाइड येईल, म्हणजेच टी इक्वल टू 3 log 10 अपॉन log 100 अपॉन 58. log 100 अपॉन 58. त्यालाच 3 log 10 अपॉन log 100 मायनस log 58 असे लिहिता येईल.
1.268. Complete the calculation as a homework. व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करून पहा इंडिव्हिज्युअली. या नेक्स्ट. Find the time required for a sum of money for a sum of money to double itself at 5% at 5% per annum 5% per annum compounded continuously given that log 2 equal to 0.6912 0.6912 6912. यामध्ये रिलेटेड टू कंपाऊंड इंटरेस्ट असणारे जे एक्झाम्पल्स आहेत दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतात. यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट गिवन. रेट ऑफ इंटरेस्ट इज 5% पर एनम. दोन प्रकारे म्हणजेच इथे k इक्वल टू जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे that value of k is nothing but the rate of interest. Value of k is rate of interest. मग याला आपण डायरेक्टली अशा प्रकारे dx by dt is equal to ही व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. अमाऊंट आहे म्हटल्यानंतर इन्क्रीजिंग व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार. फर्स्ट ग्रुप जो पॉप्युलेशनचा ग्रुप पाहिलेला आहे त्याच ग्रुपनुसार
दोन प्रकारे याचं सोल्युशन देता येईल. एक म्हणजे dx by dt is equal to directly 5% of x. 5% म्हणजेच 5/100 इंटू एक्स. आणि मग त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं, सॉल्व्ह करायचं. पण पुन्हा ते काय होणार, प्रॉब्लेमनुसार रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होत राहणार आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू, हे डिफरन्शियल इक्वेशन त्या पद्धतीने सॉल्व्ह करत बसावं लागेल. त्यामुळे जर आपण एक पॉईंट लक्षात ठेवला की रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच कॉन्स्टंट के असेल, तर पुन्हा हाच जनरल फॉर्मॅट यूज करायचा. आता इक्वेशन 2 पुन्हा खूप रेअरली यूज्ड आहे. इक्वेशन 1 पर्यंतच मॅक्झिमम सेक्शन युजफुल राहतो. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच के ची व्हॅल्यू आहे, हे जर आपण लक्षात ठेवलं तर आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये जसं आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी डिफरंट कंडिशन्स यूज कराव्या लागायच्या, त्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट के इक्वल टू आपण जो काही रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे तो या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. आता यात फर्स्ट ऑफ ऑल x be the amount at any time t and x0 be the amount at t equal to 0. जी काही अमाउंट असेल, that amount of money or amount of sum of money that x at any time t and x0 at any time t equal to 0. Now here this much section is again common. Rate of interest is 5%. Means amount is compounded at the rate 5% per annum, means per year. Therefore, A equal to 5/100, that is 1/20. From equation 1, log of x upon x0 equal to 1/20 into t. फाइंड काय करायचं आहे, time required for a sum of money to double itself. For x equal to 2 times x0, ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. लॉग ऑफ x म्हणजेच 2x0 अपॉन x0 इक्वल टू 1/20 इंटू t. x0 x0 कॅन्सल, म्हणजेच log 2 इक्वल टू 1/20 इंटू t. 20 लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घ्या, सो t इक्वल टू 20 इंटू log 2, that is 20 इंटू log 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.69 मल्टिप्लाय 13.824. पहिला सेक्शन येईल कंप्लीट करता तो, जागा कोरी राहील. फक्त अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऐवजी अमाऊंट पण मायनस येणार नाही, ते पॉझिटिव्ह आहे सगळे, कारण अमाऊंट इन्क्रीज होणार आहे. पॉप्युलेशनचा जो पहिला ग्रुप आहे आपला त्या ग्रुप मधला आहे.
Write down next one. Rupees 1000. Rupees 1000 is compounded continuously. Rupees 1000 is compounded continuously at 6% interest rate. At 6% interest rate. What will be the amount? What will be the amount after 3 years? After 3 years. Given that e raised to 0.18 is equal to 1.19722. 1.19722. Now here initial section equation 1 आणि 2 पर्यंतचा सिमिलर राहील. नेक्स्ट व्हॅल्यूज काय आहेत? गिव्हन. यात इनिशियल अमाउंट जे आहे इन्व्हेस्टेड ती व्हॅल्यू दिलेली आहे. दॅट इज रुपीज 1000. And rate of interest per annum is equal to K is 6%, म्हणजेच 6/100. आणखी काय दिलेले व्हॅल्यू? We have to find the amount after 3 years. कुठलं इक्वेशन यूज करणं कन्व्हिनियंट आहे मग? इक्वेशन सेकंड. आफ्टर or at t equal to 3 from equation 2. Equation 2 काय? x equal to x0 into e raised to k into t. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि x ची किंमत काढायची फक्त. x इक्वल टू x0 ची किंमत 1000 e raised ते म्हणजेच 6/100 इंटू e इक्वल टू काय घ्यायचं आहे? 3. 1000 into e raised to 18/100. 6 into 3, 18/100. That is 1000 into e raised to 0.18. याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. That is 1000 into 1.19722, and therefore x equal to becomes, डेसिमल फक्त शिफ्ट करा 3. 1197 point, and therefore amount after 3 years will be rupees 1197.22.
इंटरेस्टच्या प्रॉब्लेम्समध्ये एक लक्षात ठेवायचं, एक्सची व्हॅल्यू विचारलेली असली म्हणजे अमाऊंट विचारली, इक्वेशन 2 यूज करायचं डायरेक्ट, कारण के तर दिलेलाच असतो रेट ऑफ इंटरेस्ट. आणि टाइम रिक्वायर्ड विचारला, इक्वेशन 1 यूज करायचं. नेक्स्ट वन, how long will it take, how long will it take an investment to double in value, if the interest rate is 6% compounded continuously, given that log 2 equal to 0.69 म्हणतो. आता ही व्हॅल्यू पाठ झाली असेल, जरी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली नसेल तरी अडचण नाही. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल यूज करायला लागेल इक्वेशन 1, कारण व्हॅल्यू फाइंड करायची आहे टी. रेट ऑफ इंटरेस्ट compounded continuously is equal to k equal to 6%, म्हणजे 6/100 ही झाली k ची व्हॅल्यू. Then we have to find the time or duration required to double the amount. Means for x to becomes 2 times x0 from equation 1. Equation 1 काय, log of x ची किंमत 2 times x0 upon x0 equal to k म्हणजेच 6/100 into t. x0 cancel, log 2 equal to 6/100 into t, म्हणजेच t ची किंमत 100 into log 2 upon 6, that is 100 into 0.6912 upon 6. कॅल्क्युलेशन शक्यतो शेवटपर्यंत ॲज इट इज ठेवायचं. न्यूमरेटर 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, तो 691.2 अपॉन 6, फक्त डेसिमल शिफ्ट 69.12 69.12 equal to 11.52 years.